तर विधानसभेत मुख्यमंत्री बोलतायत, थेट जाऊया की तुम्ही जेव्हा शपथ घेतली होती तिकडे जाऊन, तेव्हा पण ठाण्यामध्ये काय झालं होतं, तुमचा पुतळा जाळला, काय काय शिव्या दिल्या, ते आता तुमच्या मागे ते नाही आहेत, मी त्यांच्या समोरच बोलणार होतो. ते सगळ्या घोषणा बिषणा माझ्याकडे आहेत पूर्ण. आणि आमच्या विरोधामध्ये घोषणा जाळायला, पुतळे जाळायला लोकांना 10 वेळा फोन करायला लागले, तेव्हा बाहेर आले लोक. कारण आम्ही शिवसेना होतो ना ओरिजिनल, हे तुम्ही समजून घ्या. आणि म्हणून आम्ही घेतलेला जो निर्णय आहे तो निर्णय लोकांनी पसंत केला, आमच्या कार्यकर्त्यांनी पसंत केला, म्हणून तर लोक येत आहेत. तुम्ही आपल्या याच्यामध्ये एमपीएससी म्हणालात, एमपीएससीच्या पोरांवर अन्याय केलाय आणि त्यांना आंदोलन करायला लावलंय. एमपीएससीचा निर्णय ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्हचा जो आहे, वर्णनात्मक आणि तो वस्तुनिष्ठ, कोणी केला? अगोदर झाला ना निर्णय आपल्या याच्यात, मी होतो तिकडे सरकारमध्ये. पण त्या पोरांच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवायची, याला काय अर्थ आहे? दुटप्पी भूमिका. आणि मी निवडणूक आयोग म्हणालो, मी त्याचं स्पष्टीकरण पण दिलं. तुम्ही 2-4 वेळा ते निवडणूक आयोग, लोकसेवा आयोग. अरे निवडणूक आयोग का लोकसेवा आयोग? रिझल्टला महत्व आहे. रिझल्ट दिला मी लगेच, रिझल्ट दिला. मी क्रेडिट घ्यायला नाही गेलो, मी माझ्या पद्धतीने काम केलं. मी नाही तर गेलो असतो, मला बोलवत होते निर्णयाच्या अगोदर, या इकडं, गेलो का मी? त्याचे अधिकारी तुमच्या परिचित आहेत सगळे. पण मी तिथं श्रेय घ्यायला गेलो नाही, क्रेडिट घ्यायला गेलो नाही. कारण आम्हाला लोकांच्या भावनांशी खेळायचंच नाही बिलकुल. रडकत ठेवायचं आणि नंतर निर्णय घ्यायचा बिलकुल नाही. आणि मी बोललो, डायरेक्ट खुल्ला बोललो. माझ्याकडून निवडणूक आयोग सगळं दिल्लीचा कार्यक्रम चालू होता. तुम्ही 50 केस करून ठेवल्यात आमच्यावर तिकडं, त्याच्यामुळे तिकडे ते आलं माझ्या ह्याच्यातून. पण मी असं काही बोललो नाही की मला आता युती आहे, आघाडी आहे ना तुमची, आघाडी सगळ्यांना धरतोय मी, तुम्हाला एकट्याला धरू नका. पण मी त्याच्यावर बोललो, माझा खुलासा दिला. पण मी असं काही बोललो नाही की मला आत्मक्लेश करायला यशवंतराव चव्हाणाच्या समाधीकडे जायला लागेल, असं का बोललो का मी? बरोबर की नाही? पण आता 10 वर्ष का 50 बोललं सोडलं. तर हे जे आहे ना, आता त्याचा रेफरन्स येतो ना, असं काय करता? रेफरन्स येतो ना, हा. त्यामुळे आणि त्याचबरोबर या एकच सांगतो मी, एमपीएससीचे सगळे प्रश्न आपण सोडवतोय. ती पद्धत पण आपण 2025 पण जाहीर केली. त्याच्यामध्ये आणखी काय काय जे विषय आहेत तेही आपण करतोय. त्याचबरोबर एमपीएससीच्या सर्व सदस्यांची सर्व पदं आपण भरतोय. आता सगळे पदं भरले आहेत. कोणीतरी केरळचं उदाहरण दिलं. केरळमध्ये सगळ्या भरतीच्या जागा एमपीएससी भरते, म्हणून तिथे काहीतरी 17-18 सदस्य आहेत, 18 आहेत. आपल्याकडे 6 सदस्य पूर्ण भरले नव्हते, आपण ते भरलेत. आता एमपीएससीची कारवाई जोरात चालू आहे, भरतीचं काम सुरू आहे. अ आणि ब गटाचे ते पद ते भरतायत. आणि त्यामुळे इथं सगळं जे आहे एमपीएससीच्या माध्यमातून त्यांना सगळ्या सुविधा आपण देतोय. सर्व त्यांना ज्या काही त्यांची यंत्रणा आहे ती आपण देतोय. आणि मुलाखतीनंतर त्याच दिवशी जयंतराव, ज्या दिवशी मुलाखत त्या दिवशी निकाल देण्याचा आपण या ठिकाणी निर्णय घेतलाय, सुरुवात केलेली आहे. कोणीतरी म्हणाला इथे करोना काळामध्ये हे झालं, देशामध्ये नाव झालं, WHO ने दखल घेतली, यांनी दखल घेतली. अरे फील्डवर तर आम्ही होतो, पीपी किट घालून आम्ही हॉस्पिटलमध्ये जात होतो, लोकांना भेटत होतो. 2-2, 3-3 वेळा करोना आम्हाला झाला, केलं ना आम्ही. त्या डॉक्टर पण त्यांनी पण मेहनत केली खूप, टोपेजींनी पण खूप मेहनत केली त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये आपण पाहिलं की त्यावेळेची परिस्थिती आपण पाहिली, किती अंतर सगळ्या गोष्टी होत्या, किती आपण डिस्टन्स ठेवून होतो. डिस्टन्स एज्युकेशन आपण समजू शकतो, पण डिस्टन्स ऍडमिनिस्ट्रेशन पहिल्यांदा बघायला मिळालं, तिथं पहिल्यांदा बघायला मिळालं. लंबे रहो. आणि या सगळ्या गोष्टी आपण डोळ्यांनी पाहिलेत. आम्ही कार्यकर्ते, फील्डवर काम करणारे लोक आहोत. ऑक्सिजन पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे,
ते कुठलं रेमडेसिवीर इंजेक्शन पाहिजे, हे सगळं जे आहे हे इंजेक्शन देण्याचं काम आपण केलं. तुम्ही सगळे होतो आपण एकत्र. पण आता ते नाही आहेत कोणी इथं त्याचा उच्चार केला होता. आणि त्यामुळे आपण काम करतोय, काम करू. आणि कायदा सुव्यवस्थेचा आपण म्हणालात या ठिकाणी, कायदा सुव्यवस्थेमध्ये देखील बिलकुल पोलीस डिपार्टमेंटची परिस्थिती काय होती पूर्वी माहीत आहे. मी आता ते बोलू इच्छित नाही, अनिल देशमुख इथं सभागृहामध्ये आहेत. मी अजितदादा तुम्हाला पण एकदा बोललो होतो, पोलीस त्यावेळेच्या आपल्या पोलीस डिपार्टमेंट गृह विभागाच्या बद्दल बोललो होतो ना मी तुम्हाला. मी मुख्यमंत्र्यांच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बोललो होतो, कारण मी काय लपवत नाही, काय मी जे आहे ते बोलतो, कारण माझा काय कार्यक्रम तिकडे नसतो. आणि म्हणजे बदल्या बिदल्यामध्ये आपण कधी ते कुठं काय कुठे जे चांगला अधिकारी त्या पोस्टिंग मिळाली पाहिजे ही भावना असते आपली. आणि त्यावेळेस देखील आपण पाहिलं की जे तुम्ही म्हणाले याच्यावर हल्ला झाला, त्याच्यावर हल्ला झाला, अमकं झालं, पण त्याच्यावर सगळी कारवाई झाली, त्यांना अटक झालेली आहे, तपास सुरू आहे. कुणालाही पाठीशी स्पेअर करण्याचं काय काम सरकार करणार नाही. पण त्यावेळेस देखील आपण पाहिलं की साधू हत्याकांड झालं, आर्मी रिटायर ऑफिसरला मारहाण झाली, अनेक ती कुठली हे झालं, जळीत कांड झालं, याच्यामध्ये हिंगणघाटचं झालं, संभाजीनगरची दुर्दैवी घटना घडल्या, मुंबईमध्ये साकी नाक्याची दुर्दैवी घटना घडली, हा शर्जील उस्मानची झाली, हे सगळं झालं ना. मनसुख हिरेन ते सगळं झालं ना दादा. आणि यामध्ये आपल्याला मी सांगतो अजित दादा की आता गुन्ह्याची तुम्ही आकडेवारी जास्ती वाढलेली दाखवली, पण आता गुन्ह्याची नोंद पूर्वी कमी होत होती. मी काय आरोप करत नाही, परंतु आता गुन्ह्याची नोंद जी होते, आला रे आला की त्याची दखल घेतली जाते, गुन्हा नोंद केला जातोय, त्याचा तपास केला जातोय, त्यामुळे आणि त्याचं कन्व्हिक्शन रेट पण वाढेल. आणि म्हणून गुन्हेगाराला आळा घालण्याचं काम हे सरकार करणार आहे, निश्चितपणे करणार आहे. आणि म्हणून हा अरे 4 दिवस होतं काय आहे तुम्ही सांग. आणि त्याच्यात तुम्हाला एक पण ते केलं की नाही तुम्हाला नीट सगळं. जाऊ दे, ते बोलत नाही. आम्ही गुन्हेगारावर शासन करू म्हटल्यावर जितेंद्र का आला आतमध्ये. आणि तेव्हा देखील आपण पाहिलं की खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचं सगळं प्रमाण वाढलं. त्या रवी राणा इकडे आहे, रवी राणाला आतमध्ये घातला तर जाऊ दे, पण त्याच्या पत्नीला पण घातलं, ते कंगना राणावतचं घर तोडलं. मी अगोदर पण कुठेतरी बोललो. आणि त्याचबरोबर गिरीश महाजन, राणे साहेब, हे सगळं खोटं मोका, एकदम मोक्याला. आणि त्याचबरोबर इथे देवेंद्रजी बसलेत, मी त्याशी प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोललो की 2 माणसं धरा, एक गिरीश महाजन आणि देवेंद्रजी. आणि देवेंद्रजींच्या कुटुंबाची सगळी चौकशी, त्यांना देखील सगळं प्लॅनिंग, आता नाही आता तो भेटलेले आहेत, आता काय सोडत नाही, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या ना. आपण केलंय का असं कुठं काय खोटं केलंय का आपण. असं नाही चालत, असं चालत नाही. आणि जयंतराव मला माहित आहे ना, दादाला पण माहित आहे, ते दादा बोलणार नाहीत, यांचं आणि अनिल देशमुखांना माहित असतं, जाऊ दे, त्यांना अडचणीत नको आणूया. त्यामुळे असे जे काही प्रकार त्यावेळेस केले, असं नाही चालत, हे जास्त काळ चालत नाही. आणि आम्हाला तुम्ही सांगा, कुठल्याही खोटं नाटक केलंय, कोणाला आम्ही आतमध्ये घातलंय, कुठला गुन्हा न करता अहो तुम्ही तिथे जाऊन त्या मॉलमध्ये माणसांना माराल तर कसं काय ते ना. बोला सीएम साहेब बोला. सुप्रीम कोर्टाने गुन्हा दाखल करायचा. ऐका, होऊ दे नाही बोला. आशिष शेलार बोला. आशिष शेलारांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न. बसा, खाली बसा. ठीक आहे, खाली बसा.
अध्यक्ष महोदय, खाली बसा, खाली बसा. खरमुसे प्रकरण आता ना खरमुसे. अध्यक्ष महोदय, जितेंद्र आव्हाड माझे चांगले मित्र आहेत, पण आपल्याला मी सांगतो, सुप्रीम कोर्टाने आपल्या केसची दखल घेऊन त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायची पोलिसांना सूचना दिलेली आहे. सुप्रीम कोर्टाने बसा हो, ऐका, मोठ्याने बोललं म्हणून सत्य कधी लपत नाही. माझं झाल्यावर बोला ना, माझं झाल्यावर. त्यात बस करू. तुम्ही सभागृहात नव्हते, नीट सभागृहात चालू होत. कोकणामध्ये चहा पिऊन या. रिफायनरीचा विषय, पत्रकाराचा मृत्यू अतिशय वाईट घटना आहे. बिलकुल त्याचं पूर्णपणे SIT लावली आहे, त्या अटक झाली आहे 302 मध्ये. त्याचबरोबर त्याला सरकारच्या वतीने त्याच्या कुटुंबियांना अजितदादा 25 लाख रुपये देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतला आणि पैसेही दिले त्यांना. पण त्याची चौकशी सुरू आहे. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहोत. पैसे देणं हा काही मोठं हे नाही आहे, परंतु शेवटी त्याच्या कुटुंबियांच्या मागे उभं राहण्याचं देखील काम आपण केलंय. त्याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही आणि वरिष्ठ दर्जाचा अधिकारी त्याला SIT स्थापन करून त्याची चौकशी होतीये. त्याचबरोबर बाकी मी आता त्याच्या आकडेवारीमध्ये गृह खात्याच्या जात नाही, पटलावर ठेवतो. आणि 75,000 नोकऱ्या आपण म्हणालात, 75,000 नोकऱ्या आपण सुरू केल्या. अधिसंख्य पदाच्या आपण नियुक्त्या कधी नव्हतं, नियुक्त्या देण्याचा कार्यक्रम आम्ही करतोय. नियुक्त्या येतात, नियुक्त्या घेतात आणि ड्युटी करतायत. 75,000 नोकऱ्यांची भरती प्रगतीपथावर आहे. पोलिसांची भरतीच्या बद्दल आपण बोललात, पोलिसांची भरती देखील जलद गतीने होती आहे. त्याचबरोबर कौशल्य विकास विभागातर्फे देखील आपण महारोजगार मेळावे करतोय. त्याच्यात देखील लाखो लोकांना त्याचा लोडाजी इकडे आहेत. अच्छा काम कर रहा है आप, और जोर से करो. और नाही, खरंच आहे, ते इंटरेस्ट घेतला त्यांनी. आणि खाजगी कंपनी मोठ्या प्रमाणावर त्याला प्रतिसाद देत आहेत. आणि नक्की काय रे बाबा, हे नवीन आणखी नको बसते बोले, थांबा म्हणून सांगितलं त्यांनी. हा नाही हे ठीक आहे. ते आता उशिरा आणलं त्यांनी हो. ते जाहिरातीचं नाही का, ते पहिलं जाहिरात एकच होती, माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी. माझं कुटुंब माझी जबाबदारी एवढी जाहिरात होती. तर ते जाऊ द्या. आता माझा महाराष्ट्र आणि गतिमान महाराष्ट्र आमचं हे ब्रीद वाक्य आहे. अख्खा महाराष्ट्र आपला आहे, छोटा नाही बनायचं. आणि म्हणून आपल्या काळात देखील काही गोष्टी झाल्यात, त्याच्यात मी होतो मंत्री, पण तेवढं मला माहित आहे तुम्हाला काय होतं ते, जाऊ दे. उद्योगाच्या बाबतीमध्ये आपण म्हणालात तो तुम्हाला वस्तुस्थिती माहित आहे. आपले सावंत कुठे गेले, उदय सामंत. हा, उदय सामंतने सांगितले त्यांच्या भाषणामध्ये हे कोणामुळे गेले, काय गेलं ते सगळं जाहीर करतो म्हणून. आणि त्यामुळे बिलकुल याच्यामध्ये मी परत जात नाही. श्वेतपत्रिका काढतो. बाबासाहेबांचं स्मारक आहे, आम्ही दोघं दोनदा गेलो होतो आता तिकडे. बाळासाहेबांच्या स्मारकावर गेलो. काम पुतळा आता चालू आहे ना काम. अहो बाबा, ती कमिटी जाते बघायला तिकडे, कमिटी बघायला जाते. मग जायला तर आम्ही ठरलं त्याशी. नाही, आता नव्याने कमिटी तयार केली पाहण्याकरता. नाही, काय झालं, त्यांचं म्हणणं पडलं एक नवीन कमिटी करा. ती नवीन कमिटी पण केली. बाबासाहेबांच्या म्हणजे यांच्या घरचे लोक पण त्यात घेतलेले आहेत. त्यामुळे आपण तिकडे तातडीने हे केलंय. आणि बाबासाहेबांचं स्मारक जे आहे, या आंतरराष्ट्रीय दर्जाचं, जगाला हेवा वाटेल असं आम्ही स्मारक करणार. शिवाजी महाराजांचं पण ते सुप्रीम कोर्टात आहे, त्याच्या मागे लागलोय आम्ही. आमचा प्रयत्न सुरू आहे, ते आम्ही करतोय. महात्मा फुले तेही करणार आम्ही. भिडेवाडा आपलं करायचं आहे. तुम्ही सांगितल्या फोटो लावले की नाही सांगा. फोटो लावले की नाही, कसं माझं काम आहे. सांगितलं केलं. सगळं करू. सगळं जे आपले महान ज्या विभूती आहेत त्यांचा आदर सन्मान करणारे सरकार आहे. त्यामुळे सगळं करू आपण. आणि म्हणून मला वाटतं
आपण जाहिरातींचं जाऊ द्या, शेतकऱ्यांचं झालं. आपण आता सर्वसामान्यांचं दादा तुम्ही मला सांगता, सर्वसामान्य आता सर्वसामान्य सरकार म्हणून 100 रुपयात आम्ही दिवाळीचं सामान दिलं की नाही सर्वसामान्यांना. अरे साखर, डाळ, तेल आणि रवा आता परत आम्ही पाडव्याला आणि बाबासाहेब आंबेडकर जयंतीला पण ते देणार. आणि बाकी मग बघा हे सगळं केलेलं आहे. कोणी बीएमसीचं काहीतरी कोणी केलं. आता मुंबई महापालिका मला सांगा, तुम्ही दादा फिरता जयंतराव मुंबईमध्ये, भुजबळ साहेब फिरता ना. आपलं सरकार आल्यानंतर आम्ही पहिला निर्णय काय घेतला, एकदम साफसफाई करा. 5000 स्वच्छता दूत लावून टाका नवीन. तेव्हा आम्ही निर्णय घेतला. फ्लायओव्हरच्या खालची माती ढिगारा बिगारा सगळं काढून टाका. भंगार काढा, गाड्या बंद पडलेल्या काढा, रस्त्याच्या मध्ये झाडं लावा, हिरवळ लावा, लाइटिंग लावा. हे दिसतंय की नाही. पेंटिंग करायला आता किती लोक तिथे घाण करत होते, तिथे आता पेंटिंग केलं, स्वच्छता केलं, बदल झाला ना. G20 आले, G20 वाले खुश झाले, बोले क्या चमका दिया. शौचालय दिवसातून 4 वेळा साफ करणं. शौचालय, पब्लिक टॉयलेट सांगितले दिवसातून 4 ते 5 वेळा साफ झाली पाहिजे. ते रोगाचं मूळ आहे. आणि भंगार बिंगार काढून टाका, सगळं नीट नेटकं करा. दोन्ही हायवेला ईस्टर्न वेस्टर्न महिलांना जो अडचण होते त्यासाठी आपल्या बांधवांना कुठे जागा आहे. 5 स्टार टॉयलेट, पब्लिक टॉयलेट लावायला सांगितलं. 5 स्टार चांगले कामही चालू केलंय, कामही चालू केलंय बरोबर. त्याच्यानंतर इतके वर्ष खड्ड्यामधून जायला लागायचं. दर वेळेला पत्रकार मित्र आपले एवढे खड्डे 2000, 2500, मग बुजवल्यावर 2,500 झाले, 2000 झाले. आम्ही पहिला निर्णय घेतला, त्यांना कमिशनरला बोलवलं आम्ही दोघांनी. बोले क्या है, खड्डा क्यों रहता है. बोले नहीं, बोले हर साल हम डांबर. अरे डांबर क्यों डालता है, तो काळ्याचं पांढरं करायचं बंद करा. आणि आम्ही सांगितलं त्यांना, तुम्ही दर वेळेला 50 किलोमीटर घेता, या वेळेस तुम्ही अर्धे रस्ते पूर्ण कॉन्क्रीटचे घ्या. 450 किलोमीटरचे कॉन्क्रीटचे रस्ते घेतले. 6,500 कोटीचे कामं चालू झाली. आता उरलेले जे रस्ते आहेत ते आता या मार्च एप्रिल मध्ये त्याचंही टेंडरिंग होईल. म्हणजे 2-2.5 वर्षात पुढच्या मुंबईमध्ये एकही खड्डा तुम्हाला शोधायला सापडून मिळणार नाही. हे चांगलं काम नाही. लगेच त्याच्यामध्ये पोटदुखी, दरवेळचे ते रिपेरिंगचे पैसे बंद झाले सगळं रिपेरिंग मध्ये. अरे पब्लिकचा पैसा पब्लिक साठीच वापरला पाहिजे. पब्लिक ते जाऊ दे, मी सांगत नाही, ते माहिती आहे, ते बोलेन मी, ते शेवटचं असेल एकदम. तर त्याच्यामध्ये एकच सांगतो, हे खड्डे मुक्त मुंबई ही आंतरराष्ट्रीय मुंबई आहे. ही आर्थिक राजधानी आहे. देशातले नाही जगभरातले लोक इकडे येतात. मग मुंबई आपली तशी दिसली पाहिजे ना त्यांना. हे समुद्रावर कचरापट्टी बोलो, चहलला बोले नाही चलेगा, बिलकुल बंद करो, नए आदमी लोक लगाओ उधर. ते सगळं करतोय आपण. हे सगळं कोळीवाडे जे जुने आहेत, कोळीवाड्याचे दोन्ही पालकमंत्री कामाला लागलेत. कोळीवाड्या जे साफसफाई, त्यांची संस्कृती, त्यांचं कल्चर ते प्रोटेक्ट करतोय आपण. तिथे त्यांना व्यवसाय पैसे मिळाले पाहिजे यासाठी आपण त्याची योजना केलेली आहे. मग हे मुंबईमध्ये बदल करतोय तर तुम्ही आम्हाला सपोर्ट केला पाहिजे. तुम्ही ते आमचं नवीन काय तर ते टेंडर असं झालं, मग ते असं झालं, मग ते कमी रेटचं आहे, मग वाढवायला पाहिजे. ते ह्याच्यात आम्ही गेलोच नाही. काय तुम्ही नाही म्हणजे तुम्ही आघाडी, तुम्ही लगेच स्वतःवर कशाला घेताय. त्यामुळे मुंबईमध्ये आपल्याला 1-2-3 महिन्यामध्ये आणखी आपल्याला मुंबई संध्याकाळी जाताना आपण ते लाईट लावलेत ना, चांगले दिसतात का LED. ते काय वाईट दिसतं का. मुंबईमध्ये आल्यानंतर बाहेरचा माणूस खुश झाला पाहिजे. आमदार निवास पण एकदम असं बांधतायत अध्यक्ष, एकदम म्हणजे झालं ना त्याचं काम.
ते पण होईल दादा, काय काळजी करू नका. त्या आमदार निवासाच्या समितीत सन्मान्य विरोधी पक्ष नेते पण आहेत, त्यांनी पण सक्रिय भाग घ्यावा अशी माझी विनंती आहे. हा तुम्ही दादा असं म्हणाले की सचिवाच्या सहीचा GR काढलाय. अरे आमच्याकडे एवढे पत्र येतात, एवढे लोक येतात, आम्ही त्याच्यावर शेरे मारतो. आता बघा, आपला आमदार आले, मी लिहिलंच नाही काय त्याच्यावर, तर बोलेल याच्या पण पेनाला लकवा का हाताला लकवा मारले. अगोदरचे लोक तर पेनच ठेवत नव्हते खिशामध्ये, एवढ्या सह्या केल्यात, आता त्याच्यावर त्या तपासल्या पाहिजे. हे तर जाऊ दे, आपण तुम्ही तर पत्रावर सहीच करत नाही, बिना सहीचं पत्र देता. हे कशाला, हे काय तुम्हाला माहित आहे की नाही, यांची सही नसते, आपण धरून चालायचं बाबा अजितदादाचं पत्र आहे. जे खरं आहे ते खरं आहे. आता ते सगळ्या करतो आपण सह्या आणि शेरे मारायला लागतात, कारण ते तेवढं समाधान असतं लोकांचं. त्याच्या पुढे त्याचे फाईल तयार होते. निधीचा विषय आपण काढला, हे काय तेच बोलतोय, निधीचा विषय आपण काढला, त्यामध्ये आपण मला सांगा, नाही ते आमचं ठरलेलं आहे. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही असे निर्णय घेतले टोपे साहेब, असे निर्णय घेतले, तुम्हाला माहित आहे आता चाललोय आम्ही, जातोय आम्ही, याची खात्री पटली होती, आणि ते जाता जाता पण अशा सह्या करून टाकल्या, जिथे 2000 कोटीची तरतूद होती तिथे 7000 कोटीच्या वर्क ऑर्डर देऊन टाकल्या, जिथे 4000 होते. तिथं काय माझा संबंध आहे, तिकडे होते, मी तिकडे होतो ना, गुवाहाटीला होतो, तिकडे होतो, मी तिकडे होतो. म्हणजे तुम्हाला खात्री झाली होती की अभी हम जा रहे हैं. आणि दुसरी गोष्ट मी होतो दादा असताना पण तुम्ही 800 कोटी घेतले ना माझे. जाऊ द्या, त्याच्यामध्ये मी काय बोलत नाही. त्यामुळे हे स्थगिती जी आहे, प्राधान्यक्रमाने आपण अत्यावश्यक ज्या काही बाबी आहेत त्या आपण ठरवू. बिलकुल त्यामध्ये बिलकुल काम हे नाही, करणार. तुम्हाला निधी पण मिळेल, पण तुम्ही असं हे करत राहिलं तर कसं देणार. तुम्ही अध्यक्ष दादा, हा गमतीचा भाग आहे. नाही काय म्हणालो मी, नाही हा गमतीचा भाग आहे. तुम्ही जर आमचं ते चहा पाण्याचा खरं हिशोब करायला लागले तर कसं चालेल. ठीक आहे, पण तो आम्ही काय मनात घेत नाही, ते देणार बिलकुल देणार. आणि सगळं बघा, काही लोकांचे तर स्थगिती उठवलेल्या आहेत, काही लोकांच्या, आणि तुमच्याही उठवणार. करणार हो, बसून बोलू नका. एसटी कर्म नाही, करू आपण निर्णय. तुम्ही आवडीचे व्हा. शेखजी शांत राहा जरा. एसटी कर्मचाऱ्यांचा विषय आपण घेतला, तो देखील आपण एसटीचा आपण हे करतोय, सगळे ते उठवतो. आणि सीमावाद जो आहे महाराष्ट्र कर्नाटक, हा करूया ना ते आता. आणि त्याचबरोबर नाही बोल, हा चला, हो त्याचबरोबर हे सगळं करू आपण. आणि त्यात सहकार, बघा सहकार विभागामध्ये ते बोलू, सहकार विभाग त्यांचं ते. शांत राहा जरा, शांत राहा. उत्तर होऊ दे ना.
चला त्यांच्या असण्यावरती समाधान मान्य. चला चालू नाही, करा. आव्हाडजी, अजित दादांची आमची चर्चा झालेली आहे. अरे पण करूया ना, आम्ही सांगतो 100%. योग्य वेळी हो धनंजयजी बसा, योग्य वेळी लगेच येईल. आणि दुसरं, थांबा जरा. हो, उत्तर पूर्ण होऊ दे. अरे बाबा, आपण करू ते ठरल्याप्रमाणे. आपण त्यांना पैसे पण देतो. उत्तर होऊ दे पूर्ण. बसा बसा बसा, तुम्ही खाली बसा आधी. आपण खाली बसा. आणि अभिमन्यू पवार तुम्ही खाली बसा. टोपे साहेब खाली बसा. टोपे साहेब खाली बसा. हा? कुठं? योग्य वेळी उचलूया. अरे बाबा, संपवू आपण आता, भाषण संपवू. आता संपवतो. योग्य वेळी आपली चर्चा झाल्याप्रमाणे करू निर्णय. चर्चा झाल्याप्रमाणे आपण निर्णय करू, हा विश्वास ठेवा. तुम्हाला मी सांगतो. आणि आता एवढंच सांगतो मी, यामध्ये आपल्या राज्यामध्ये केंद्र सरकारची जी काय आपल्याला मदत होते जयंतराव, याच्यामध्ये रेल्वेचे प्रलंबित विषय गेले अनेक वर्षाचे, रस्त्यांचे प्रलंबित विषय असतील, शहर विकासाचे विषय असतील, हे सगळं करत असताना सहकार विभाग देखील या ठिकाणी आपल्याला सहकार क्षेत्रात देखील राज्याचे देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री यांच्याकडे आम्ही मध्ये गेलो होतो. त्यावेळेस साखर उद्योग अडचणीत आला होता आणि त्यावेळेस देखील 10,000 कोटीचं इन्कम टॅक्स मध्ये दिलासा देण्याचा देखील निर्णय अमित शाह साहेबांनी घेतला. 10,000 कोटीचा. आणि त्यांनी आम्हाला सांगितलंय सहकार क्षेत्र जे आहे मजबूत करायचं आहे. सहकार क्षेत्रामध्ये जे काय सगळे पूर्वीचं जे हे आहे आणि त्याच्यावर देखील सहकार क्षेत्र अधिक मजबूत, अधिक सुदृढ बनवायचं आहे. आणि म्हणून त्यासाठी देखील या केंद्र सरकार आपल्याला मदत करणार आहे. आणि आम्ही देखील आपल्या सगळ्या सहकार क्षेत्राच्या बरोबर आहोत. आणि आपल्याला एवढंच सांगतो की आणि त्याचबरोबर दादा अजित दादा यामध्ये बोलू नका. एक आहे धनंजय, यामध्ये एकच आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक आपण पायाभूत सुविधेचे जे प्रकल्प आहेत ते आपण पुढे नेतोय. जसं समृद्धी हायवे आपण गडचिरोली, गोंदिया, भंडारा आणि तिकडून जालना, नांदेड, अशोक चव्हाण इकडे नाही आहेत, तिकडे नेतोय आपण. त्याचबरोबर नागपूर ते गोवा हा देखील शक्तीपीठ आपण करतोय. आणि त्याचबरोबर मुंबई सिंधुदुर्ग हा ग्रीनफील्ड हायवे, ऍक्सेस कंट्रोल हायवे देखील मुंबई ते सिंधुदुर्ग हा मुंबई पुण्यासारखा, नागपूर मुंबई सारखा दादा आपण करतोय. त्याचबरोबर मुंबई गोवा हा आपला कोस्टल हायवे आहे. कोस्टल हायवेचं काम MSRDC ने सुरू केलेलं आहे. रेवस रेड्डी आपण करतोय. पुणे रिंग रोड जो तुमचा आवडता हे आहे तो मार्ग तो आपण करतोय. हे ठाण्यामध्ये बायपास जो आहे इथून आपल्या आनंदनगरवरून बाहेर काढायचा तो डायरेक्ट साकेत मार्गे फाउंटनच्या बाहेर जो मोठा ब्रिज बनतोय अहमदाबादकडे जायला तो तिथपर्यंत आउट अँड आउट बाहेर काढायचा आहे बायपास रोड. आणि दुसरा यामध्ये जो आपला फ्रीवे जो थांबलेला आहे, कुठे फ्रीवे वर आपण जो थांबलाय लँड झालाय तिथून त्याचा तो लिफ्ट करतोय वरती सर्व्हिस रोडने डायरेक्ट पुढे शहराच्या बाहेर काढतोय आपण. हा, त्यामुळे तिथली वाहतूक कोंडी जी आहे पूर्णपणे हे होईल. भिवंडीचं काम सुरू झालं. भिवंडीचं काम सुरू झालंय.
भिवंडीचं 8 लेनचं काम सुरू झालेलं आहे भुजबळ साहेब, आणि त्याला देखील आपण मोठा 8 लेन करतोय. आणि कोकणामध्ये जे रस्ते असतील, पिण्याचं पाण्याचं असेल, छोटे मोठे बंधारे असतील, यासाठी देखील MMRDAच्या धर्तीवर कोकण विकास क्षेत्र नियोजन प्राधिकरण आपण करतोय, ज्याच्या माध्यमातून कोकणामध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्या ठिकाणी जो बॅकलॉग आहे, विकास आहे, तो देखील आपल्याला साधता येईल. आंबा काजू जे प्रोसेसिंग युनिट आहे त्याला आपल्याला मदत करता येईल. असं या ठिकाणी आपण या सरकारच्या माध्यमातून हे पुढे आपण काम करतोय. त्यामुळे दादा, आपण विरोधी पक्ष आणि आपण आता तुम्ही आता परत घटनाबाह्य बोलू नका, कारण आपण सगळे मिळून काम करतोय. तुम्ही बोलत राहिले तर ते उठवायलाच नको मग. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आणखी जे काही सदस्यांनी आपल्या ज्या काही भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत त्यांची देखील कामाची नोंद मी या ठिकाणी घेतलेली आहे भुजबळ साहेब. आणि त्यामध्ये देखील आपका भी है भिवंडी का है, अपना अबू आदमी साहब का भी है. आणि जे काही विषय या ठिकाणी मांडलेले आहेत त्याची सरकारने नोंद घेतलेली आहे. बिलकुल त्यावर कारवाई होईल एवढी आपल्याला ग्वाही मी या ठिकाणी देतो. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रश्न असा आहे की राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल आम्ही या अधिवेशनाकरिता जमलेले महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. प्रस्ताव संमत झाला आहे. पुरवणी मागण्या या ठिकाणी मला दोन मिनिटांमध्ये काय अध्यक्ष महाराज, माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्यपालाच्या अभिभाषणावर तो विषय नाही, संपलाय. प्रस्ताव संमत झालाय, प्रस्ताव संमत झालाय, त्या विषयावर नाही. आपण योग्य आयुधातनं तो विषय घेऊ. चला, आता ग्राम विकास विभाग, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग या विभागांच्या पुरवणी मागण्या चर्चेला घेण्यात येतील. विभागांच्या मागण्यांच्या तपशील विधानसभेमध्ये आपण पाहतो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणादरम्यान विरोधकांनी चांगलाच गोंधळ केलेला होता. मात्र मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत विरोधकांना चांगलंच धारेवरही धरलंय. राज्यामध्ये डिस्टन्स ऍडमिनिस्ट्रेशन प्रथमच बघितल्याचं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या वर्क फ्रॉम होमवर टोला लगावलाय. तसंच आत्मक्लेश करावा लागेल असं बोललं नसल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना देखील प्रत्युत्तर दिलंय. आमची कामं सदैव सुरूच राहणार असल्यानं पोटदुखीची प्रकरणं देखील सुरूच राहतील, त्यामुळे आम्ही आपला दवाखाना सुरू केल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावलेला आहे. दुसरीकडे विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलाय. राज्यामध्ये जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी समितीमार्फत लाच मागितली जाते. विधानसभेतल्या एका सदस्याकडून प्रमाणपत्रासाठी 2 कोटी रुपये मागितले गेले होते. कोर्टानं आदेश देऊनही अशा अनेक गोष्टी होत आहेत. त्यामुळे अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी विशेष समिती नेमून योग्य कारवाई करणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. की जात पडताळणी ज्या समित्या आहेत महाराष्ट्रामध्ये जवळपास 7 समित्या आहेत आणि ठाणे, नंदुरबार, नाशिक अशा औरंगाबाद या ठिकाणी जात पडताळणी समित्या आहेत. तिथे फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू आहे. आमचे जेव्हा शिक्षक किंवा आमचे पदाधिकारी जातात तिथे जात वैधता प्रमाणपत्र मागण्यासाठी, त्यावेळेस 10 लाख, 15 लाख, 8 लाख असे काही डिमांड केली जाते. डिमांड केली ते डिस्ट्रिक्ट वाईज आहे. मुंबईचं वेगळं, पुण्याचं वेगळं, अशा पद्धतीने तिथे डिमांड केलं जातं. की त्या समितीने 10 लाख रुपये मागितले, निगोशिएट करून 8 लाखात मान्यता दिली आणि मग त्यानंतर ट्रॅप करून त्यांना पकडलं, त्यांच्यावर कारवाई देखील झाली. एवढंच नाही तर खालच्या सभागृहातले एक सदस्य आहेत, यांना इलेक्शनच्या पिटिशनमध्ये जात पडताळणी करता 2 कोटी रुपये मागितले. त्यामुळे या जात पडताळणी समित्या भ्रष्टाचाराचा आगार चाललेला आहे. आणि
एक प्रकारे कोर्टाच्या आदेशाचं प्रोटेक्शन ते घेतात आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चाललेला आहे. त्यामुळे निश्चित या संदर्भातलं नवीन धोरण याच्यात ट्रान्सपरन्सी आणण्याच्या संदर्भात याचं धोरण हे तयार करण्यात येईल. ट्रान्सपरन्सी आणण्याच्या संदर्भात यामध्ये एक तात्काळ वरिष्ठ लेवलची कमिटी तयार करून आणि त्यांच्या शिफारसीनुसार याच्यावर ट्रान्सपरन्सी आणण्यात येईल. पुढची आणखीन एक महत्वाची मोठी बातमी बघूया. 12वीचा गणिताचा पेपर परीक्षेपूर्वीच फुटल्याचं समोर आलेलं आहे. बुलढाण्यातल्या सिंदखेड राजामध्ये सकाळी 10:30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला. परीक्षेपूर्वीच पेपरचे फोटो व्हायरल झाल्यानं एकच खळबळ माजली आहे. या पेपर फुटीचे विधानसभेतही पडसाद उमटले. सरकार कॉपीमुक्त अभियान राबवत असताना सुद्धा पेपर फुटी होतेच कशी असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला. तर संबंधितांवर तत्काळ कारवाई करणार असल्याचं आश्वासन मंत्री विखे पाटील यांनी दिलेलं आहे. पेपर फुटीचे विधानसभेमध्ये देखील पडसाद उमटलेले आहेत. या मुद्द्यावरनं विरोधकांनी सरकारला धारेवर धरलेलं होतं. विरोधकांनी तत्काळ कारवाईची मागणी केलेली आहे. कॉपीमुक्त परीक्षा हे अभियान राबवलं जात असताना सुद्धा पेपर फुटी कशी काय होते असा सवाल विचारण्यात आलाय. 12वीचा गणिताचा पेपर सुरू व्हायच्या पूर्वी 10:30 फुटला आणि तो सगळीकडे प्रसिद्ध झालाय. आणि ते रॅकेट आहे का काय? अभ्यास करणाऱ्या मुलांचं किती वाटोळ आहे. आता चालू आहे सिंदखेड राजाला पेपर फुटलाय, 10:30 फुटलाय परीक्षेपूर्वी. हे कसं काय चालणार? सरकार काय करते मला काही कळत नाही. काही झोपलंय का काय? पुन्हा बोलल्यावर तुम्हाला वाटतं की दादा बोलतात. हे 12वीच्या मुलांचं नुकसान आहे. मधी पण एक पेपरचं तसंच झालं. अध्यक्ष महोदय, हा जो प्रकार एवढा गंभीर आहे की पेपर सुरू होण्यापूर्वीच तो फुटलेला आहे. तात्काळ त्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या तात्काळ आपण अध्यक्ष महोदय या संदर्भात चौकशी करण्याच्या सूचना देऊ. आणि मला वाटतं आज संध्याकाळपर्यंत उद्या सकाळपर्यंत या संबंधी निवेदन तर त्या विभागाचे मंत्री महोदय तर नाही आहेत, पण त्यांच्याशी चर्चा करून शक्यतो आज संध्याकाळपर्यंत निवेदन करण्याची अध्यक्ष महोदय आपण कार्यवाही करू. पहिला 12वीचा पेपर होता, त्याच्यामध्ये 2-2 मार्काचे 3 प्रश्न चुकीचे आले. पहिल्या पेपरामध्ये जो इंग्लिशचा पेपर होता 6 मार्क, नाही, दुसरा हिंदीचा पेपर आला, तिसरा मराठीच्या पेपराच्या ऐवजी इंग्लिशचा पेपर गेला. आणि आज ही बुलढाण्याची 4थी घटना आहे. सागर साहेब, तुम्ही मला म्हणताय सन्माननीय सदस्य, आपण निर्णय घेतला त्यावेळेला या सरकारने त्यावेळेस सांगितलं की बाबा 10 मिनिटं पहिला पेपर द्यायचा नाही, कारण पेपर बाहेर जातो म्हणून. भरारी पथक काढले, सगळं केलं, मोबाईल अलाउड नाहीये. मग अध्यक्ष महोदय अर्धा तास आधी, जेव्हा की 10 मिनिटं आधी पेपरच द्यायचा नाहीये, हे निर्णय घेतला गेला सरकारच्या वतीने, नवीन सरकारच्या वतीने. मग अर्धा तासच्या आधी हा पेपर बाहेर गेला कसा? आजचा जो गणिताचा पेपर 12वीचा त्या पेजचा फोटो दिसतो तो, त्यामुळं हा पेपर फुटला असं म्हणता येणार नाही. प्रत्यक्ष हा किती वाजता व्हायरल झाला हा एक मुद्दा आहे. आपण यावर्षी सकाळच्या सत्रात 10:30 नंतर आणि दुपारच्या 2:30 नंतर कुठल्याही विद्यार्थ्याला आत न सोडण्याची सांगितलेलं आहे. त्यामुळं हा किती वाजता झाला हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि एकंदर बाकीचं विचारलं किंवा आपण वाहिनीवर बघितलं तर बाकीच्या कुठल्याही विद्यार्थ्यांना हा फारसा मिळालेला नाही. त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांनी निश्चिंत राहावं. कुठल्याही परिस्थितीत या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही. 10वीच्या परीक्षेत